जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. भाषा पैशाचीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नवीन भाग पण विषय आपला तोच आहे, प्रॉपर्टीतली गुंतवणूक. याचं कारण म्हणजे मागच्या शनिवारी जेव्हा आपण प्रॉपर्टीतल्या गुंतवणुकीवर शो केला, तुमचे इतके प्रश्न आले की आम्हाला वाटलं की आपण पुन्हा एकदा हा विषय तुमच्या समोर ठेवावा आणि तुमच्या ज्या सगळ्या शंका असतील त्या तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारू शकाल. घराच्या किमती खाली होतील का नोटाबंदीनंतर? हाच आत्ताचा सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन असाही प्रश्न आहे की मग आपलं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का नोटाबंदीच्या या निर्णयानंतर? आणि जे सेकंड होमचं एक स्वप्न आपण बाळगलेलं असतं का, किंवा निवृत्तीनंतर आपल्या गावी जाऊन राहण्याचं जे एक स्वप्न बाळगलेलं असतं ते यानंतर पूर्ण होईल का? या अनुषंगाने आज भाषा पैशाची मध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि आज तुमच्या सगळ्या शंकांना उत्तर देण्यासाठी योगेंद्र राजम, जे अर्थविषयक समुपदेशक आहेत, ते आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर मोहित गोखले, यापूर्वी देखील ते आपल्या शोमध्ये सहभागी झालेले आहेत. गृहकर्ज विषयक तज्ज्ञ आहेत ते, आणि हे दोन तज्ज्ञ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. पण जसं मी सुरुवातीला विचारलं, एक सुरुवात मला अशी करायची आहे, आणि ती म्हणजे या निर्णयामुळे, नोटाबंदीच्या निर्णयामुळे योगेंद्र सर, सगळ्यात महत्त्वाचं आपलं एक सेकंड होमचं म्हणा किंवा निवृत्तीनंतर आपल्या गावी जाऊन राहण्याचं स्वप्न, एक आपली जमीन असावी, तिथे आपली थोडीफार बागायती असावी आणि गावी घर असावं, हे स्वप्न या नोटाबंदीनंतर कितपत पूर्ण होऊ शकेल? ओके, सर्वप्रथम रुजिता, जर तुम्ही बघितलं आता सध्या नोटाबंदीच्या या निर्णयामुळे इतका चलनाचा जो तुटवडा तयार झालेला आहे. आज तुम्हाला घर बांधायचं म्हटलं किंवा जमीन विकत घेऊन तिकडे घर बनवायचं असं पण म्हटलं तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला चलनाच्या तुटवड्यामुळे थोडेसे जास्त पैसे द्यावे लागतील, किंबहुना तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. कॅश हातात नाहीये म्हणून. कॅश हातात नाहीये म्हणून. तर जोपर्यंत पूर्ण परिस्थिती निवडत नाही तोपर्यंत तरी इमिजिएट हिला संधी न समजता आधी पूर्णपणे ती परिस्थिती न्यूट्रलाइज झाल्याशिवाय तुम्ही जर याच्यामध्ये चाल केलीत तर थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमचं स्वप्न पूर्ण व्हायच्या ऐवजी. त्यामुळे सध्या तरी हेच असेल की जैसे ते ठेवावं, 6-7 महिने जरा बघावं बाजारात काय होतंय ते, आणि त्यानंतर निर्णय घ्यावा. बरोबर. पण जे नेमकं बोललं जात आहे, घराच्या किमती कमी होतील, त्या कधीपर्यंत आपल्याला ह्याचा परिणाम जाणवायला लागेल मोहित सर? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराच्या किमती कमी होणार आहेत की आपल्याला घर अफोर्डेबल होणार आहेत? कसा हा परिणाम नेमका असेल? आता जर आपण सरकारची विविध धोरणं बघितली तर एक हे नोटांचं निश्चलीकरण हा जो आहे हा एक धोरण आहे. याच्यानंतर जर तुम्ही ह्याच्या पूर्वीचे जर काही सरकारचे निर्णय जर बघाल तर मार्च 2016च्या बजेटमध्ये ATEमध्ये 50,000 रुपये एक्स्ट्रा दिले, ज्यांचं पहिलं घर ज्यांनी घेतलं आहे. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर आवास योजना आलेली आहे. त्याच्यानंतर रेरा ॲक्ट आलेला आहे. भारताच्या GDP आणि एम्प्लॉयमेंटमध्ये सर्वात जास्ती हातभार रिअल इस्टेटचा होता, पण रिअल इस्टेट अनऑर्गनाइज होतं. तर आता त्याच्यावरती रेग्युलेटरी ॲक्ट आलेला आहे, रेरा 2016. सो बरेच सरकारचे निर्णय जे आहेत हे म्हणजे सामान्य नागरिकांच्या धार्जिण्या आहेत ते निर्णय. त्याच्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये पुढे भरभराटच होईल. एक 6 महिने 7 महिने, कारण कुठची पण रेल्वे जेव्हा ट्रॅक बदलते तेव्हा थोडं घर्षण होतं. तर हा घर्षणाचा पिरियड आहे. 4 महिने थांबून जे येतील ते सुगीचेच दिवस असतील असं माझं मत आहे. काय नेमका घरांच्या किमतीवरती आपल्याला परिणाम दिसून येऊ शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये? म्हणजे मी तर असं ऐकलंय की जर पुढच्या 3 वर्षामध्ये दर वाढले नाहीत तरी आपण समजायचं की आपण फायद्यात आहोत. नक्कीच, हे ज्याने कोणी म्हटलंय ॲब्सल्युटली बरोबर म्हटलेलं आहे. कारण जर घराच्या किंमत समजा आज जो फ्लॅट तुम्ही बघताय तो जर 1 करोडचा असेल आणि इथून पुढे 3 वर्ष त्या घराची किंमत 1 करोडच राहिली, तर आज एव्हरीवन नोज की आज सर्वसाधारणपणे गृहकर्जाचे जे दर आहे ते साधारण 8.5 ते 9च्या दरम्यान आहेत. 1 करोडवरती जर 9% आपण अप्लाय केले तर साधारण एक 9 लाखाचं वर्षाचं व्याज येतं. सो टेक्निकली जर तुम्ही 3 वर्ष तुमची जी मागणी आहे ती जर डिले केली तर तुम्ही इंटरेस्ट कॉस्टिंगच्या हिशोबाने जवळजवळ नाही म्हटलं तरी 25 ते 30 लाख रुपये सेव्ह करता. आता हे जे पैसे आहेत हे तुम्ही ज्या वेळेला घ्यायला जाल आणि टेबल मीटिंगला तुम्ही बसताय त्यावेळेला तुमच्याकडे ती तरतूद असेल, आणि जेणेकरून तुमची क्रयशक्ती, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की डिमांड, तर डिमांड म्हणजे एबिलिटी टू बाय आणि विलिंगनेस टू बाय. विलिंगनेस सगळ्यांकडे आहे, पण खरोखरच तुमच्याकडे ती एबिलिटी आहे का हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न या 3 वर्षामध्ये जर तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्यावरती जर प्रयत्न केलेत तर ती तेवढी एबिलिटी टू बाय येऊन ही डिमांड रिअल डिमांड म्हणून कॉन्स्टिट्यूट. पण मग आता नोटाबंदीनंतर हे पुढचे दिवस खरोखर गृह उद्योगासाठी, म्हणजे गृह उद्योगासाठी नको म्हणूया, आपण सर्वसामान्यांचा विचार करतोय, हे घर खरेदी करण्याचे दिवस असतील का?
घर खरेदी कर्जाचं जसं राजम सरांनी सांगितलं की एक 4 ते 6 महिन्याचा कालावधी तर हा नेहमीच खर्तड असणार, कारण कुठचे पण जेव्हा नवीन निर्णय येतात तेव्हा त्या निर्णयाचे काय मार्केटमध्ये बाजारामध्ये काय परिणाम होत आहेत याचा आपल्याला सारासार विचार तर करावाच लागेल. काही गोष्टींचा आपण विचार केला नसेल ते पण गोष्टी, काही पॉकेट्स समोर येतील की ह्या पॉकेट्समध्ये या निर्णयाचा उपयोग म्हणजे फायदा झाला, ह्या पॉकेटमध्ये नुकसान झालं. जसं काळ्या पैशाचा जो सर्वात जास्ती वापर हा म्हणजे हाऊसिंग सेक्टरमध्येच होत होता, पण जिथे 1 करोड, 1.25 करोड, 2 करोड तशी जी घरं आहेत तिथे ही काळ्या पैशाची जास्तीत जास्त हे होती. पण आता 50 लाख किंवा 40 लाखाची जी घरं आहेत, जी सर्वसामान्यांसाठीची घरं आहेत, त्याच्यामध्ये तर हे काळे पैसे मुद्दामून कधी कधी म्हणजे जबरदस्तीने आणले जात होते बाय ट्रेडिशन वगैरे, ते मात्र आता होणार नाही. आणि सरकारच्या बाकीच्या धोरणांमुळे एक 4-6 महिन्यामध्ये जे विकासक जे आहेत, ए ग्रेड विकासक जे फक्त मोठीच घरं बनवतील ते पण अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये येतील. आणि अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे सामान्य ग्राहकाला एक चांगले दर्जेदार पर्याय उपलब्ध होतील याच्यामध्ये. थोडक्यात म्हणजे तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार मध्यमवर्गीयांसाठी घर हे नुसतं आवाक्यात नाही येणार आहे, त्यांच्यासाठी पर्यायही उपलब्ध होतील, चांगले पर्याय. बरोबर. पहिला फोन कॉल घेऊया. अमोल तळसकर कल्याणहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. अमोलजी, खूप खूप स्वागत आहे भाषा पैशाची मध्ये. काय आहे तुमचा प्रश्न? हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा तुमचा प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, मी कल्याणला जातो, पण ती जागा आहे गावाकडे, तर ती विकून मला परत दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायचंय, तर त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम येतील का? असं काय तुमच्या नावावर असलेली जागा आहे? तुमच्या नावावर असलेली जागा आहे काही? हो, माझ्या स्वतःच्या नावावर. अच्छा. मोहित सर, त्यांना ती जागा विकून दुसरी गुंतवणूक करायची आहे, काही अडचण येणार नाही ना? तुम्हाला आता ही जागा तुम्ही किती वर्षापूर्वी घेतली होती याच्यावरती पण काही गोष्टी डिपेंड आहेत. जसं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन, अशा प्रकारचे 2 आपल्या इथे पर्याय असतात की म्हणजे अडचणी असतात बेसिकली. ही जर जागा तुमची 3 वर्षापासून जर तुमच्या नावावरती असेल, तुमच्या ताब्यामध्ये असेल, पोझिशनमध्ये असेल, आणि आता जर तुम्ही विकत असाल आणि ही जागा विकून जे येणारे पैसे जर का तुम्ही परत एकदा फ्लॅटमध्येच गुंतवत असाल किंवा प्रॉपर्टीतच गुंतवत असाल, तर तुम्हाला ह्याच्यावरती काही टॅक्स वगैरे लागणार नाही. आणि आता तुम्ही एकाच स्तरावरच्या मार्केटमध्ये जागा विकतही घेतात आणि विकतही आहात, त्याच्यामुळे जर तुमची विकली पण स्वस्तामध्ये गेली तर तुम्हाला विकतही साधारण त्याच रेटला मिळेल. त्याच्यामुळे असं खूप काही घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे. पण जर शक्य असेल तर एक 2-3 महिने थांबा आणि कसं चाललं आहे मार्केट ते बघा आणि मग विका. पण अडचण काही येणार नाही, घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही आहे. बरोबर. ह्याचवरनं एक प्रश्न मला विचारायचा आहे योगेंद्र सर. जागा किंवा तुमच्याकडचा प्लॉट किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये तुमचं असलेलं घर विकायची नेमकी योग्य वेळ कोणती, जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली असेल तर? ओके. इन जनरल ज्या वेळेला तुम्ही म्हणता की बाबा मी गुंतवणूक म्हणून एखादी गोष्ट विकत घेतलेली आहे, तर विकायची वेळ कुठली, तर इट्स नॅचरल की जेव्हा घराचे दर वरतीच जात आहेत किंवा चढेच आहेत त्यावेळेला. गरज नाही, कुठलीही फायनान्शियल असेट असो किंवा सोनं असो किंवा कुठलीही असेट की जी गोष्ट आपण विकायसाठी घेतलेली आहे, तुम्ही जेवढ्या जास्तीत ती विकाल तेवढा तुमचा फायदा अधिक. आता सध्याच्या घडीला तुम्ही म्हणाल की बाबा ही वेळ आहे का, योग्य वेळ आहे का? एक्झॅक्टली. तर हा सध्या दुर्दैवाने 2 गोष्टी आहेत की बाबा चलन आणि लोकांचं रिॲक्शन. आता एखाद्या ह्या पर्टिक्युलर मोमेंटमध्ये तुम्ही कोणी एखाद्याने एखादा ट्रेड केला देखील, तर सगळ्यात मोठा धोका जो आहे की बाबा इतक्या मोठ्या व्यवहाराची IT-कडनं चौकशी होणं, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे वाईट देणारा आणि वाईटमध्येच हा व्यवहार करावा लागेल. सो त्याची जर तुमची तयारी असेल तर दिस इज अ राईट टाईम, यू कॅन गो अहेड. कारण याच्यानंतर पुढे असं वाटतंय की येणाऱ्या 3 वर्षाच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये दर जैसे तेच राहतील किंवा ते उतरणीला लागतील. त्याचा जो अपस्विंग आहे ज्याला आपण म्हणतो, कारण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं की बाबा याच्यात एक असा मतप्रवाह सुद्धा आहे की हा जो जमा झालेला पैसा जेव्हा विड्रॉ होईल, जेव्हा सगळे निर्बंध उठतील त्यावेळेला पुन्हा परिस्थिती पूर्वपदावरती येईल. पण तसं वाटत नाही, कारण हे का चाललं आहे याच्यात जर भावांशी तुम्ही सगळीकडे जर बघितलं तर लोकांचा जो रोख आहे की हे जे झालं आहे ते चांगल्यासाठी झालं आहे. सो उद्या असंही होऊ शकतं की बायर मे डिमांड की मला व्हाईटमध्येच ट्रान्झॅक्शन करायचं आहे, आणि अशा वेळेला तुम्ही जर विकायला गेलात आणि इट इज अ बायर्स मार्केट, देन इट माईट लीड टू तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल किंवा ज्याची तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे त्याच्यापेक्षा कमी दर तुम्हाला येऊ शकतो. तर जर आता जर विकायची तुम्हाला संधी असेल तर इट्स अ टाईम टू एनकॅश. नक्कीच. मोहित सर, आपण प्लॉटची म्हणा, घराची म्हणा, खरेदी विक्री करताना काय नेमकी खबरदारी सगळ्यात महत्त्वाची आपण घ्यायची असते? घरांपेक्षाही आपण हे प्लॉट किंवा हे म्हणूया जमीन म्हणूया, काय नेमकी खबरदारी आपल्याला घ्यायची असते?
जमीन विकताना जी खबरदारी आपल्याला घ्यायची असेल ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायटल क्लिअरन्स, म्हणजे त्याचे जमिनीचे जे कागदपत्र आहेत ते क्लिअर आहेत का, तुमची जमीन कृषिक आहे का अकृषिक आहे. आता जास्तीत जास्त अकृषिक जमिनीला सध्या जास्ती डिमांड आहे मार्केटमध्ये, कारण रिअल इस्टेटचं जे चालू आहे त्याच्यामुळे अकृषिक जमिनीला जास्ती डिमांड आहे. तर ती एने करून तुम्ही, म्हणजे जर तुम्हाला विकायची असेल तर तुम्ही ती एने करून घेतली आहे का, आणि जर तुम्ही विकत घेत असाल तर ती समोर एने आहे का, हा सर्वात पहिली गोष्ट तुम्ही हे करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही ती विकत घेत असाल तर एन्क्रोचमेंट हा देखील एक मुद्दा असतो. सो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये त्या जमिनीवरती काही ना काही का होईना पण बांधकाम करावं, हे पण आम्ही शक्यतो सजेस्ट करतो. आणि बँका पण लोन देताना ही अट घालतात की जर फक्त जमिनीला लोन द्यायला बँका टाळतात, जमीन घेऊन लँड विथ द बिल्डिंग म्हणतो आम्ही त्यांना, जर तुम्ही जमीन घेऊन त्याच्यावर बिल्डिंग बांधणार असाल तर 1 वर्षाच्या आत बिल्डिंग बांधलं तरच आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, अशा प्रकारे त्याचं असतं. कारण एन्क्रोचमेंटची भीती असते, कारण तुम्ही आज ठाण्याला राहताय आणि तुम्ही कुठे मुरबाडला जमीन घेतली आहे, नाशिकला जमीन घेतली आहे, तर तुम्हाला ते येण्या जाणे किंवा त्याची निगा राखणं किंवा तिथे सतत मॉनिटरिंग करणं हे कठीण असतं. त्याच्यामुळे कुंपण आणि त्याच्यावरती घर बांधणं हे लवकर गरजेचं आहे याच्यामध्ये. बरोबर. दरम्यान पुढचा फोन कॉल घेऊया आपण. राजनारायण गोयल खंडाळ्याहून त्यांनी आपल्याला फोन केलाय. गोयलजी, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा मॅडम, मी आता एक नवीन प्रॉपर्टी मी घेतोय, तर त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू 1,20,00,000 रुपये आहे. अच्छा. पण त्याच्यातलं कसा विषय आहे, ते रिन्युएशन पार्ट आहे, तर ऍडिशनल जो खर्च आहे त्याचा, तर तो कसा काय पे करता येईल आपल्याला? बरोबर. त्यासाठी काही सुविधा हे आहे का? हो. प्रत्येक बँकांमध्ये ना गृहकर्जाचे 2 प्रकार असतात. एक तुम्ही हाऊसिंग लोन, म्हणजे एक हाऊसिंग लोन तुम्हाला घर विकत घेण्यासाठी. आता तुम्ही 1,20,00,000 जर प्रॉपर्टी घेत आहात तर त्याच्यात तुम्ही ओन कॉन्ट्रीब्युशन किती टाकताय, साधारणतः 75 लाखाच्या वरचे जे कर्जाचे जे दर हे असतात तिथे 75% आपण कर्ज मंजूर करतो. पण ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल अजून एक भाग असतो, त्याला मूव्हिंग कॉस्ट असं म्हणतो. जसं तुम्ही आता इम्प्रूव्हमेंट म्हटलं तर गृहसुधार नावाची स्कीम जी आहे ती बऱ्याच बँकांमध्ये अवेलेबल असते. साधारण तुमच्या घराची जी किंमत आहे त्या घराच्या किमतीच्या साधारण 15 ते 20% आपण तुम्हाला होम इम्प्रूव्हमेंटसाठी कर्ज देऊ शकतो. आणि हे होम इम्प्रूव्हमेंटचं जे कर्ज आहे हे तुम्हाला हाऊसिंग लोनच्याच दरांनी आणि हाऊसिंग लोनच्याच निकषांवरती ते तुम्हाला मिळतं. सो दॅट तुम्हाला होम इम्प्रूव्हमेंटसाठी जर कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बट तेवढी तुमच्या घराची किंमत असली पाहिजे. साधारण म्हणजे मार्जिन मनी जी आहे 25% ती त्याच्यात गुंतवली गेली पाहिजे. 75 ते 80% कर्ज बँका देतात. बरोबर. पण आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कर्ज मिळवताना, कारण आता अफोर्डेबल घर जरी म्हणायचं झालं तरी आपल्याला कर्ज मिळवल्याशिवाय लगेचच घर घेता येईल अशी परिस्थिती नाही आहे. काय कागदपत्र आणि काय त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची असते घरासाठी कर्ज मिळवताना? आता एकतर तुम्हाला जर सरकारी नियमांनुसार जर का कर्ज घ्यायचं असेल, म्हणजे सरकारी योजनांचा जर फायदा घ्यायचा असेल, तर आता मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लाससाठी 2 योजना गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत. जसं 50 लाखापर्यंतचं जर का तुमचं गृहकर्ज असेल, घराची किंमत 50 लाखापर्यंत असेल आणि 35 लाखापर्यंत जर का तुम्ही गृहकर्ज घेत असाल आणि हे तुमचं पहिलं घर असेल, तर तुम्हाला जे 1.5 लाख आपल्याला अंडर सेक्शन 24 जे 1.5 लाखापर्यंत जो बेनिफिट आहे इंटरेस्टचा, तो 50,000 रुपये ॲडिशनल मिळतो. सो हा एक फायदा आपल्याला दिलेला आहे. आणि लोअर मिडल क्लास म्हणजे जिथे 60 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्ती घराची आकारमान नाही पाहिजे, क्षेत्रफळ नाही पाहिजे, 25 लाखापर्यंत ते घर पाहिजे आणि कर्ज 20 लाखापेक्षा कमी पाहिजे, ह्याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 2.5 लाख रुपये प्राईम मिनिस्टर आवास योजने, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत गव्हर्नमेंटने सबसिडी दिलेली आहे. आणि ही सबसिडी तुम्हाला लगेचच मिळते. म्हणजे साधारण तुमचं 20-1 लाखाचं जर का गृहकर्ज असेल तर साधारण 2.5 लाखाची सबसिडी ही ताबडतोब तुमच्या अकाउंटमध्ये साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये 2.5 लाख तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. 20 लाखाच्या घेतलेल्या कर्जावरती तुम्हाला साधारण 17.5 लाखाचाच EMI तुम्हाला पे करावा लागतो. आणि ह्याच्यात परत 6 लाख रुपयेच उत्पन्न पाहिजे तुमच्या घराचं. घरामधल्या स्त्रीचं नाव त्या ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, प्रॉपर्टीमध्ये असणं. आणि ही तुमची पहिली प्रॉपर्टी असायला पाहिजे, म्हणजे पहिलं पक्क घर असायला पाहिजे आणि 60 स्क्वेअर मीटरपेक्षा ते कमी पाहिजे. हे त्या योजनेचे निकष आहेत, पंतप्रधान आवास योजनेचे. या योजनेचा फायदा सगळ्यांनी घ्यायला हवा. हो, डेफिनेटली घ्यायला हवा. खरं आहे. पुढचा फोन कॉल घेऊया. संजय गायकवाड नाशिकहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. संजयजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, माझा प्रश्न असा आहे, तुमचा प्रश्न सलग विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आज 20-25 लाखाला जे आपण घर घेतो, आता हॅलो, हा तर मॅडम, आता समजा आता बँकांमध्ये जर आपण ज्यावेळेस हाऊसिंग लोन घ्यायला गेलो
तर तुम्हाला 7 लाख 8 लाख किंवा 10 लाखापर्यंत लोन मिळतं. त्याच्या पुढे मिळणार नाही समजा, आणि मग डाऊन पेमेंट भरायचं कसं? मग आता नोटांचा हा जो प्रकार चाललाय, जर समजा पैसे नाहीच डाऊन पेमेंटला, म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत म्हणताय तुम्ही? आत्ताच्या परिस्थितीत म्हणा किंवा याच्या अगोदर पण, मी आतापर्यंत घर घेतलेलं नाही. त्यांना जो प्रश्न भेडसावतो, बरोबर नाही, तुमचा प्रश्न लक्षात आला. त्यांना प्रश्न जो भेडसावतोय डाऊन पेमेंटचा भेडसावतोय, आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही डाऊन पेमेंट कसं कराल आणि हे नियोजन मुळात कसं करायचं, कारण तुम्हाला 100% कर्ज तर कोणतीही बँक देणार नाहीये. मग हे नियोजन अशा परिस्थितीत कसं करायचं? सी रुचिता, फायनान्शियल प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा एकदा अर्थविषयक नियोजनाच्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर एखादी वस्तू जेव्हा आपण कर्जाऊ घ्यायला जातो त्यावेळेला पूर्णपणे मला ती 100% कर्जाऊ मिळेल अशी अपेक्षा करणं साधारण चुकीचं आहे. थोडं त्याची तयारी तुमची सुरुवातीपासून असली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता त्यांनी जसं म्हटलं की संजय सरांनी, बाबा मला आताच्या परिस्थितीत काय आहे, तर चलन तुटवडा आहे तो रोखीचा तुटवडा आहे. बँकेच्या ट्रान्झॅक्शनवरती सरकारने कुठलेही निर्बंध घातले नाही आहेत. NEFT, RTGS, अगदी चेकने केलेले व्यवहार यांना कुठेही निर्बंध नाही आहेत. सो त्यांचं जे म्हणणं आहे की बाबा आता जर समजा त्यांच्याकडे नसतील तर फ्रेंड, फॅमिली, फिलॉसॉफर यांच्याकडनं जे पैसे म्हणजे तुमच्या ओन सर्कलमधनं जे तयार होतात ते स्वतःची जमापुंजी ही तुम्ही बाय चेक देऊ शकता. हां, आता जिकडे ते म्हणतात की बाबा कॅश कुठून आणायची, तर डेफिनेटली जसं मी मगाशी म्हणालो की या पर्टिक्युलर कंपोनंटमुळे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या क्षेत्रामध्येही थोडं अनिश्चित असेलच आणि ते त्यांना डिफिकल्ट जाईल थोडंसं. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातनं एक चांगला संदेशच आपण जातोय लोकांना की ह्याच्या पुढे ब्लॅकचे व्यवहार घर खरेदीमध्ये सुद्धा कमी होणार आहेत, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला या परिस्थितीत तुमचं स्वतःचं राहण्यासाठी जर घर घ्यायचं असेल तर तुम्ही फारशी वाट बघण्याची गरज नाही आहे. व्यवहार तुम्ही पुढे नेऊ शकता. तशा खूपशा अडचणी तुम्हाला त्यात येणार नाही आहेत. बिल्डर बरोबरचा तुमचा जो व्यवहार आहे त्याच्याबरोबरचा जो संवाद आहे तो पक्का ठेवा आणि त्याच्यावरनं पुढे जा. तात्यासाहेब शेवाळे पुण्याहून पुढचे आपले प्रेक्षक आहेत ज्यांनी आपल्याला फोन केला. तात्यासाहेब, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा, नमस्कार. नमस्कार. मी शेवाळे बोलतोय पुण्यावरनं. मला एक प्रश्न असा आहे की आता एक 30 ते 35 लाखापर्यंत घर घ्यायचं आहे, पण आता घर घेणं योग्य अंडर कन्स्ट्रक्शन की 1-2 वर्षांनी थांबून घर घ्यायला पाहिजे? अच्छा, घराच्या किमती कमी होतील की काय, असं मला एक विचारायचं होतं. नाही, बरोबर आहे, तुमचा प्रश्न लक्षात आला आणि ते बरोबर आहे. प्रत्येकाला इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना दरवेळेला असं वाटत असतं की आत्ता घेतो ही योग्य वेळ आहे का, आपण 30-35 लाख रुपये गुंतवतोय. हा प्रश्न मला दोघांनाही विचारायला आवडेल खरं तर. ओके, मगाशी सांगितल्याप्रमाणे की बाबा 35 लाख रुपये तुम्ही ज्यावेळेला कमिट करता आहात त्यावेळेला इट इज आयडियल टू वेट फॉर अनदर 6 months, कारण 6 महिन्यानंतर या क्षेत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन दिसतील की बाबा कॅशची जी रिक्वायरमेंट आहे किंवा एखाद्या घराचं. आणि त्याच्यामध्ये असं सरांनी सांगितलं की 35 लाख ही ती कॅटेगरी आहे जिकडे त्यांना अफोर्डेबल हाऊसिंगकडे अप्रोच करता येईल. तर जर 6 महिने थांबून पुण्यातले आहेत त्यामुळे पुण्यातले आत्ताचे दर बघता 35 लाखापर्यंत त्यांना पुण्याच्या अवतीभोवती मिळू शकेल. हां, मग जर मिळू शकेल तर. आणि त्यामध्ये इनफॅक्ट या कंडिशनमध्ये जर ते गेले आणि त्यांचा पूर्ण व्हाईटचा व्यवहार असेल तर ही कॅन इवन गेट सम काइंड ऑफ अ डिस्काउंट और प्रेफरन्शियल ट्रीटमेंट फ्रॉम द बिल्डर कम्युनिटी ॲज वेल. सो जर तयार असतील तर आत्ता घ्या, जर थोडं थांबून बघायचं असेल तरी काही हरकत नाही. बरोबर. ऍक्च्युली त्यांच्या प्रश्नात ना 2 प्रश्न आहेत की अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी पण त्यांनी एक प्रश्न विचारला. तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी जर ते आता घ्यायचं बघत असतील तर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेणं थोडंसं आता रिस्की आहे, कारण बिल्डर लोकांची परिस्थिती तितकीशी काही चांगली नाहीये. एखादा बिल्डर असेल तर बिल्डर बरेचदा कॅश रिच असतात, बँक रिच थोडे कमी असतात, ते कॅश रिचच असतात बिल्डर्स. आता त्यांना ह्याच्या पुढे जर प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर त्यांच्या बँकेत पैसे असणं हे जास्ती गरजेचं आहे. त्याच्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेणं हे आत्ताच्या दृष्टीने थोडंसं धोकादायक ठरू शकेल. पण ॲट द सेम टाइम जर ते रेडी पोझिशन प्रॉपर्टी तात्यासाहेब जर बघत असतील तर रेडी पोझिशन प्रॉपर्टी ते ताऊन सुलाखून समोर नजरेत असते ती प्रॉपर्टी. त्याचे बँकेकडनं तुम्ही कागदपत्रांची पडताळा करून जर तो रेट तुम्हाला दर तुम्हाला परवडत असेल आणि आत्ता जर तुम्हाला घराची गरज असेल आणि सर्व गोष्टी पटत असतील तर रेडी पोझिशन घ्यायला काहीच हरकत नाही आहे, कारण का त्याच्यामध्ये तुम्ही फसण्याची किंवा तुम्हाला ताबा न मिळण्याची शक्यता जी आहे ती फार कमी आहे. पण अंडर कन्स्ट्रक्शनसाठी न गेलेलं उत्तम. खरं. आणि जसं पुन्हा पुन्हा आपण सांगतोय आपल्या प्रेक्षकांना नेमकं काय होतं आहे बांधकाम उद्योगामध्ये हे आपल्याला हळूहळू 5 ते 6 महिन्यांनी क्लिअर होणार आहे. आणि त्यामुळे 5 ते 6 महिने जर तुम्हाला अगदी गरज नसेल आणि तुम्ही ज्या घरात राहायला जाणार आहेत असं घर तुम्हाला घ्यायचं नसेल तर 5 ते 6 महिने तुम्ही थांबलेलंच बरं. दरम्यान अनिता पवार डोंबिवलीहून आपल्याशी आता जोडल्या गेलेल्या आहेत. अनिताजी, काय आहे तुमचा प्रश्न?
हा केविन मॅडम, नमस्कार. माझा प्रश्न आहे, मी आता घरकाम करते आणि माझं म्हणजे आता हल्ली काहीच नाही, प्रॉपर्टी वगैरे काहीच नाहीये, मी भाड्याच्या रूम मध्ये राहते. बरोबर. तर मग माझं म्हणणं कसं आहे, माझी 1 वर्षाचं हे चालू आहे, तर एवढं 5-6 लाखापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावरती नाही ना घेऊ शकत मी. त्याच्यावर काय, आणि जर त्याचं भाड्याचं घर आहे तर त्यांनी काय करावं? बरोबर. हा एक प्रकारे सामाजिक अँगल असलेला प्रश्न आहे आणि यावर कदाचित मग एक आर्थिक नियोजन म्हणून तुम्ही नक्की याच्यावर मार्गदर्शन करू शकाल. त्यांचंही एक घराचं स्वप्न आहे, 5 ते 6 लाखाच्या वर त्या विचार करू शकत नाहीत. मग अशा वेळेला त्यांनी घरासाठी मुळात जावं का? दुसरी गोष्ट, कशी हे जे गणित आहे ते साधावं? ओके, जर तुम्ही इथे नीट बघितलं की बाबा येणारा जो फ्लो आहे तो मर्यादित आहे, मग अशा वेळेला कॉस्ट ऑफ ओनिंग अ हाऊस हे तितकंसं म्हणजे श्रेयस्कर नाही होणार, कारण त्यांना त्यांच्या जे काही थोडीफार सॅलरी येते ते म्हणाले की फक्त सगळे माझ्या एकटीवरतीच आहे. तर अशा वेळेला तो सगळा पैसा तिकडे वळवणं याचा त्यांना त्रास होऊ शकतो, पूर्ण घराची घडी विस्कळीत होऊ शकते. सो बेस्ट ऑप्शन इज की त्यांनी सुरुवातीला रेंटल बचत कंटिन्यू करावं थोडंसं, आणि त्याच्यानंतर जाणीवपूर्वक त्या गोष्टीसाठी पैसे बाजूला टाकावेत. सरकारी योजना येत आहेत आणि आपलं सरकार कटिबद्ध आहे की 2018 पर्यंत अफोर्डेबल हाऊसिंग आणणार. आता अफोर्डेबल हाऊसिंग हा फक्त मध्यम वर्गासाठी आणलेला प्रकार नाही आहे, याच्यामध्ये अल्पभूधारक त्याचबरोबर जे अल्प उत्पन्न गट आहेत, जर आता तुम्ही जर म्हाडाच्या मागच्या जवळजवळ 3 किंवा 4 लॉटरीज जर बघितल्या तर ह्या 4ही लॉटरीजमध्ये जरी म्हणजे तुम्ही बघितलं की जे सोडत होती त्या सोडतीमध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार घरं बाहेर उपलब्ध असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेने जरी ती मर्यादित असली तरी देखील जेवढी सोडत आली त्या सोडतीमधली 80% ते 90% घरं ही अल्प उत्पन्न गटामधली होती. सो सरकार त्याच्यावरती विचार करत आहे आणि जोपर्यंत तशी योग्य वेळ आणि तशी चांगली संधी येत नाही तोपर्यंत माझ्या मते भाड्याच्या घरात राहणं आणि जाणीवपूर्वक त्या दृष्टीने सेव्हिंग करणं, बरोबर, हा एकच त्याच्यावरती मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि ह्याच्यात एक महत्त्वाचा सल्ला जो सरांनी तुम्हाला दिलाय तो म्हणजे ज्या काही सरकारी योजना विविध जाहीर होत असतात, मग त्या SRA असो किंवा आता तुमची ज्या राहतात ते ठिकाण काय आहे मला माहिती नाही, पण अशा ज्या विविध सरकारी योजना असतात, म्हाडाची लॉटरी वारंवार निघत असते, हे सगळे पर्याय जे आहेत ते तुम्ही अवश्य तपासून पहा आणि त्यासाठी थोडा वेळ पेपरमध्ये पण या जाहिराती अधनमधनं येत असतात, त्यावर लक्ष ठेवा. आणि आत्ताच्या तुमच्या जे पैसे आहे, आत्ताची तुमची जी मिळकत आहे त्याचं काटेकोर नियोजन करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरासाठी त्यातनं काही पैसे बाजूला दर महिन्याला ठेवू शकाल आणि ते परिणामकारक ते गुंतवू शकाल. प्रवीण कोल्हे अंबरनाथहून पुढचे प्रेक्षक आहेत ज्यांनी आपल्याला फोन केला आहे. प्रवीणजी, काय आहे तुमचा प्रश्न? हॅलो. हो प्रवीण, तुमचा आवाज पोहोचतोय, तुम्ही प्रश्न विचारा. हो, गुड आफ्टरनून सर. माझं नाव प्रवीण कोल्हे आहे, अंबरनाथवरून बोलतोय. मॅडम, मी ऑलरेडी ना माझं फ्लॅट घेतलेला आहे अंबरनाथमध्ये, पेमेंट केलेलं आहे बिल्डरला. पण आता मला समजा होम लोन करायचं त्यावर 20 लाख रुपीज, तर मला प्रधानमंत्री आवास योजनेचा मी फायदा घेऊ शकतो का त्याच्यामध्ये? प्रवीण सर, तुम्ही जे अमाऊंट सांगितली ती तर योजनेमध्ये पात्र आहे. बाकीचे निकष तुम्ही पूर्ण करता आहात का ते पण तुम्हाला बघावं लागेल. याच्यासाठी तुमचा जो कोणी गृहकर्ज पुरवठादार आहे, तुम्ही जिथे कुठे अप्लाय केलं असेल ते तुम्हाला तिकडचा गव्हर्नमेंटचा एक नोडल ऑफिसर असतो, त्या नोडल ऑफिसरचा तुम्हाला नाव आणि पत्ता देतील. तिकडे जाऊन तुम्हाला तुमच्या अर्जाची छाननी ते करतील, तुम्हाला तिकडे अर्ज द्यावा लागेल. बँक तुम्हाला सांगत नाही की तुम्ही आवास योजनेसाठी, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहात का नाही आहात, हे बँक तुम्हाला सांगत नाही. तर नोडल ऑफिसर, गव्हर्नमेंट ते अप्रूव्ह करतं की तुम्ही या योजनेला पात्र आहात का नाही आहात. तर तुम्ही जे बँकेत जे कागदपत्र देतात त्याच कागदपत्रांची एक प्रत विथ बँकेच्या ॲप्लिकेशन फॉर्म सकट तुम्ही त्या नोडल ऑफिसरला द्यायची असते आणि त्या नोडल ऑफिसर तुमच्या घरी येऊन चौकशी करून तुमचा सिबिल रिपोर्ट काढला जातो की ह्याच्यापूर्वी तुमच्या कुठच्या घराच्या कर्जाचं वगैरे तुमच्या नावावरती कुठचं प्रकरण आहे का वगैरे, अशा प्रकारची त्यांचे जे काही ठोकताळे आहेत त्या पद्धतीने ते चेक करतात की तुम्ही सरकारी योजनेस पात्र आहात का नाही आहात. आणि मग तशा प्रकारचं पत्र जे आहे ते बँकेला तुमच्या कर्ज पुरवठादाराला गव्हर्नमेंटकडनं येतं आणि 2-3 जर तुम्ही पात्र असाल आणि तुमचं कर्ज जर वितरण झालं असेल त्या कर्जाचं, त्याची प्रत आपण जर गव्हर्नमेंटला दिली तर साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये हे पैसे त्या गृहकर्ज पुरवठादार कंपनीकडे, वित्त
संस्थेकडे ते जमा होतात. पण हे अप्रूव्ह करणं हे त्या नोडल ऑफिसरचं काम आहे, सरकारी ऑफिसरचं. सो तुम्हाला तिकडे अप्लाय करावं लागेल. त्यासाठी ऍप्लिकेशनचा काही अर्ज असतो की आपण तो अर्ज तिकडेच मिळतो. त्या अर्ज म्हणजे कर्ज वितरण झाल्याची पावती जी आहे ही तुम्हाला बँकेतून घ्यावी लागते आणि त्या नोडल ऑफिसरला द्यावी लागते आणि मग नोडल ऑफिसर आपल्या प्रकारे ते हे करतो. त्यांचं रितसर छापील अर्ज आहे. फार काही विशेष गुंतागुंतीची प्रक्रिया नाही आहे. तुम्ही स्वतःहून जाऊन कुठच्याही एजंटला मध्यस्थाला मध्ये न घेता तुम्ही स्वतःहून जाऊन जर केलं तर ही गोष्ट सहज शक्य आहे. तुम्ही काही काळजी करू नका, हे होईल तुम्हाला. म्हणजे तुम्ही जे अमाऊंट सांगताय त्याला तुम्ही पात्र आहात. फक्त पहिलं घर, 6 लाखाचं उत्पन्न, पहिलं पक्क घर, हे जे क्रायटेरिया आहेत हे तुम्ही पूर्ण करताय का बघा, नाहीतर मग तुम्हाला हेलपाटे घातल्यासारखं होईल. म्हणजे बरोबर बरोबर. आणि त्यासाठी एकदा प्रधानमंत्री आवास निवास योजना जी आहे त्या योजनेचा सुद्धा माहिती काढा. ती कुठच्याही वेबसाईटवर, सरकारी वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. काय तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतर पुढे तुमचं नियोजन करायला सुरुवात करा. अजिबात कुठेही आपल्याला नकारात्मकता या कार्यक्रमात ठेवायची नाही आहे. ज्यांना हक्काचं घर हवं आहे, ज्यांना आपलं पहिलं घर हवं आहे, राहण्यासाठी हवं आहे, त्या लोकांनी घर घ्या किंवा प्लॉट घ्या, काहीही फरक पडणार नाही आहे. पण आत्ताच्या या परिस्थितीमध्ये जिथे रोखीचे व्यवहार होत नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये काही दिवस म्हणजे 4 ते 5 महिने थांबा, बाजाराचा अंदाज घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जी गुंतवणूक प्रॉपर्टीमध्ये करायची आहे ती करायला अजिबात हरकत नाही. एक सकारात्मक संदेश घेऊनच या कार्यक्रमात आपण इथे थांबणार आहोत. दोन्ही तज्ज्ञांचे आभार, सहभागी झालात आणि प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं याबद्दल. कार्यक्रमात आज इथेच थांबतोय, पण तुमचे प्रश्न थांबवू नका. भाषा पैशाची @jaymaharashtranews.tv हा आमचा ईमेल ID तुम्हाला ठाऊकच आहे. तुमचे प्रश्न विचारत रहा. उत्तरांसाठी पुढच्या शनिवारी दुपारी 3:30 वाजता पाहायला विसरू नका भाषा पैशाची. आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.